सकाळी शेळ्यांना वैरण टाकून झाले. तर हे बोकड आहे, या बोकडाची किंमत आहे जवळपास 40,000 रुपये आणि ते बोकड आहे बिटल टाईपचं. बाकीचे जे काही शेळ्या आहेत आमच्या शेडमध्ये ते आहेत गावरान, देशी, उस्मानाबादी आणि इकडे त्यांची पिल्लं. ही पिल्लं फक्त 1-1.5 महिनाच झाले आणि तिकडे खाली एक कप्पा आहे, त्या कप्प्यामध्ये 6 महिन्याची पिल्लं आहेत. तर आम्ही एक बोकड 4 महिन्याचे तर 15-16 हजार रुपयाला एक ते पिल्लू विकलं जातं किंवा व्यापार नेतात किंवा बरेच शेतकरी त्यांच्या कामासाठी घेऊन जातात. तर हे जे आम्ही शेळ्यांना कुट्टी वगैरे टाकले, याच्यामध्ये शेवरी आहे, गिनीगोल आहे, मका पण थोडेसे मिक्स राहते. तर हे सकाळी हे टाकतो. ह्याच्यानं अगोदर आम्ही ह्यांना हरभऱ्याचा भुसा वगैरे हे पण टाकलं जाते आणि गहू, मका वगैरे हे पण थोडेसे असते किंवा पेंड वगैरे. तर ह्याच्यात उत्पन्न दिसत असलं तरी खर्च पण तेवढाच करावा लागतो. आणि ह्याच्यानंतर दुपारी त्यांना एक गवताचा गाडा वगैरे आणून पण टाकला जातो. तर हे अशा सध्या शेळ्या आहेत आणि इकडचे जे पिल्लं आहेत हे हा सध्या हे फक्त 4 महिन्याचेच हे आहेत. जर बघा त्याला जर हेल्दी आणि व्यवस्थित जर खाऊ दिलं किंवा चारा वगैरे टाकला तर त्यांचं कसं हे होतं. तर तुम्हाला कोणाला ऑर्डर पाहिजे किंवा शेळी पालनाबद्दल माहिती पाहिजे सांगा. आणि आम्ही शेडची तर माहिती सांगितली की लांबी 120 आहे, रुंदी 90 आहे, पत्र आहे तर 40 फुटाचे म्हणजे 20 बाय 20 यामधील भागाकडून आणि मधला कोब आहे 10 बाय 10चा. आणि ही गव्हाणी वगैरे आहे तर गव्हाणीची पण साईज तशी आहे आणि याच्यामध्ये गव्हाणीमध्ये तुम्हाला 1 कॅरेट बसेल एवढं तुम्हाला ते ठेवावं लागते क्लीन करून, म्हणजे याच्यामध्ये शेळ्यांना पण खाता यावं. आणि गव्हाणीचा जो आतला साईड आहे तो असं एकदम मऊ पाहिजे, हे दिसायला पाहिजे. तर चला मित्रांनो, आणि मी ह्या चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकलेत पहिल्यापासून, काय 5-5, 10-10 मिनटाचे आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितले शेडसाठी किती खर्च आला किंवा काय करावं लागतं आहे. ॲक्च्युली यूट्यूबचा अल्गोरिदम जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊन देत नाही, त्यामुळे मला कधी रिपीट व्हिडिओ बनवावे लागतात. किंवा तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती जाऊन तुम्हाला तिथं जर बघितलं चॅनलमध्ये व्हिडिओज किंवा प्लेलिस्ट आहे तर तिथं तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील. तर ते जाऊन तुम्ही तिथे बघा आणि तुमचे जे काही सर्व प्रश्न किंवा हे आहेत त्याचे आम्ही बऱ्यापैकी सगळी उत्तरं दिले तिथं. तरी पण काय तुम्हाला इश्यू वगैरे असेल किंवा कमेंट डाऊट असेल तरी पण विचारा. तर चला व्हिडिओ मी बंद करतो. थँक्यू, बाय बाय.